अहमदनगर जिल्हा म्हटलं तर सर्वसाधारण जिल्हा. या जिल्ह्याला मोठा इतिहास लाभलाय. राजे महाराजांचं वास्तव्य, गड, किल्ले, शिखरं, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, धरणं, नद्या, निसर्गाचा आविष्कार असणारा जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा. याच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील कोळवाडीत सर्वसाधारण गरीब कुटुंबामध्ये 1 जून 1978 रोजी सुनीताताईंचा जन्म झाला. कोळवाडीतीलच जिल्हा परिषद शाळेमध्ये ताईंचं इयत्ता 1 ते 7वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. 8वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण आश्रम शाळेत झालं. पुढील शिक्षण सुनीताताईंनी राहुरीच्या कन्या विद्यालयामध्ये पूर्ण केलं. पहिल्यापासूनच गरिबी, साधा आणि सरळ स्वभाव, शिक्षणात खूप आवड, मात्र परिस्थितीमुळं शिक्षण थांबवावं लागलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1998 साली सुनीताताईंचा विवाह अकोले येथील अशोकराव यशवंतराव भांगरे यांच्याशी झाला. अशोकराव हे यशवंतराव भांगरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव. तर आजे सासरे गोपाळराव श्रावणा भांगरे हे संगमनेर, अकोले तालुक्याचे पहिले आमदार. तर सासरे कैलासवासी यशवंतराव सखाराम भांगरे सन 1962 ते 1980 या कालावधीमध्ये आमदार होते. भांगरे कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय. अशोकरावांचे आजोबा, वडील यांचा राजकारणामध्ये आणि समाजकारणात खूप मोठा वाटा राहिलाय. अशोकरावांनी वडिलांचा वारसा चालवत अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांचं मोठं नेतृत्व केलं. नेतृत्व करत असताना अनेक वेळा त्यांच्यावर संकटही आले. आदिवासी बांधवांच्या समस्या, विकास कामांच्या योजना, आंदोलनं अशा अनेक कामांमध्ये भांगरे कुटुंबाचा मोठा वाटा आहे. अशोकरावांना 3 मुलं, सोनाली, अमित, ऐश्वर्या या 3ही भावंडांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ. तर यावर्षी संतोष पिचड यांच्याशी सोनालीचा विवाहही संपन्न झाला. अशोकराव लहानपणापासूनच राजकारणात होते. अशोकरावांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका लढवल्या आणि त्यावेळी चांगल्या मतांनी त्यांचा विजयही झाला. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये अशोकरावांनी सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, समाज कल्याण, आदिवासी विकास प्रकल्प अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. अशोकरावांच्या खांद्याला खांदा लावून सुनीताताईंनी देखील भांगरे कुटुंबाचा राजकीय आणि सामाजिक वारसा चालवण्यास सुरुवात केली. अशोकरावांनी अनेक वेळा निवडणुका लढवल्या. अशोकरावांनी आमदारकीसाठी निवडणूक लढवण्यास सुरुवातही केली. आमदारकी निवडणुकीत अशोकरावांना कधीच विजय भेटला नाही. मधुकर पिचडांना अनेक वेळा अशोकरावांनी काटेकी टक्कर दिली. थोड्याफार मतांनी त्यांचा पराजय होत गेला. त्याचवेळी अशोकरावांनी पक्ष बदलला. पक्ष बदलल्यानंतर अकोले तालुक्याची जनता अशोकरावांवर नाराज झाली. सुनीताताईंनी देखील राजकारणामध्ये उडी घेतली. जिल्हा परिषदसाठी त्यांनी राजूर गटातून उमेदवारी केली. राजूरमधून वैभवराव पिचड यांच्या विरोधात सुनीता भांगरे यांनी पहिली निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये सुनीताताईंचा पराभव झाला. राजूर गटाच्या पराभवानंतर सुनीताताईंनी जनसंपर्क दांडगा केला. 5 वर्षानंतर पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली. सुनीताताईंनी पुन्हा अकोले गटातून अर्ज भरला. जोरदार प्रचार झाला, मतदान झालं, मतमोजणीही झाली आणि पुन्हा एकदा सुनीताताईंना दुसरा पराभव स्वीकारावा लागला. राजूर गटात पराभवानंतर अकोले गटातही पराभव झाल्यानं भांगरे कुटुंबाचं राजकारण संपल्यासारखं चित्र दिसायला लागलं. सुनीताताई प्रत्येक गटातील लोकांशी जनसंपर्क ठेवत गेल्या. लोकांच्या समस्या समजून घेणं, अन्यायाविरोधात आवाज उठवणं, आदिवासी बांधवांपर्यंत छोट्या मोठ्या योजनांची माहिती पुरवणं, योजना मिळवून देणं, जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं अशी अनेक कामं त्यांनी करून जनमनामध्ये वेगळं स्थान निर्माण केलं. प्रत्येक निवडणुकीनंतर 5-5 वर्ष लोकांच्या संपर्कात राहून पुन्हा मोठ्या आशेनं जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचं त्यांनी ठरवलं. सातेवाडी गटातून ताईंनी निवडणूक लढवली आणि मतदान प्रक्रिया झाली. मतमोजणी होऊन निकालही हाती आला. चांगल्या मतांनी सुनीताताईंचा विजय झाला आणि भांगरे कुटुंबाची घोडदौड पुन्हा सुरू झाली. 2 वेळा पराभव आल्यानंतर या वाघिणीच्या मनामध्ये फक्त एकच निश्चय होता. निवडणूक जिंकल्यानंतर जनतेसाठी काहीतरी चांगलं काम घेऊन
जनतेचा विकास करायचा. निवडणूक जिंकल्यानंतर ताईंनी अनेक कामं केली. जनतेनं टाकलेल्या विश्वासाचं काहीतरी सार्थक करायचं, याच उद्दिष्टानं ताईंचा प्रवास सुरू झाला. नियमितपणे जनतेच्या संपर्कात राहून समस्यांचं निराकरण करणं, महत्त्वाच्या योजना कशा मिळतील असं काम करत करत ताई विकास कामांवर जोर देत राहिल्या. 5 वर्ष चांगलं काम करण्याची संधी या वाघिणीला मिळाली होती. याच दरम्यान या वाघिणीनं दुसऱ्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याचं ठरवलं. ताई काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. मात्र अशोकरावांनी भाजपाकडून आमदारकी लढवली होती. अशोकराव भाजपामध्ये आणि ताई काँग्रेस पक्षात हे समीकरण जुळत नसल्यामुळे ताईंनी देखील जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपताच भाजपामध्ये प्रवेश केला. पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लागली. भाजपाच्या चिन्हावर राजूर गटामधून निवडणूक लढवली. राजूर गटात पहिल्याच निवडणुकीत पराभव झाला होता आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचा राजूर हा बालेकिल्ला असल्यामुळं या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राजूर गटावर पूर्ण तालुक्याचं लक्ष लागून होतं. राजूर गटातील ग्रामस्थांनी ताईंच्या चांगल्या कामाची पावती म्हणून भरभरून मतदान दिलं आणि त्याचाच परिपाक म्हणून सुनीता ताईंचा चांगल्या मताधिक्यानं विजय झाला. या ताईंच्या कार्यकाळामध्ये अकोले तालुक्यामध्ये यशवंतराव भांगरे आदिवासी विकास प्रतिष्ठान शेंडीमार्फत संपूर्ण तालुक्यामध्ये बचत गटाची स्थापना त्यांनी केली. आत्मा कमिटीवर असताना शेतकऱ्यांना मोफत बी बियाणं, खते वाटप, प्रशिक्षण कार्यक्रम, आदिवासी भागात महिलांना आरोग्यासाठी अनेक वेळा वैद्यकीय शिबिरांचं आयोजन, सामुदायिक विवाह सोहळे, शिवार संवाद सभा, अन्यायाविरोधी लढे, पाणी टंचाई दौरे, जागतिक महिला दिन कार्यक्रम, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मृती दिन, वृक्ष लागवड, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, महिला जागृती कार्यक्रम, महिला संघटन, आदिवासी नृत्य सादरीकरण, आदिवासी महिला सबलीकरण मेळावा, ग्रामस्थांशी संवाद साधणं, नुकसानग्रस्त भागातील दौरा करून मदतीसाठी पाठपुरावा करणं, लहान मुलांची शिबिरं, अल्पवयीन विवाह थांबवण्यासाठी रॅली असे शेकडो उपक्रम या वाघिणीनं पार पाडले. जिल्हा परिषद निधीमधला ताईंचा सेस फंड निधी दुसऱ्यानं लाटला होता. त्यामुळे या वाघिणीनं आवाज उठवला. प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब देखील ताईंनी विचारला. मात्र या आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. स्वतःच्या सेस फंडातील निधीचं श्रेय देखील या वाघिणीला घेता आलं नाही. साधा, सरळ, निस्वार्थी स्वभाव असणाऱ्या या वाघिणीनं आज प्रत्येकाच्या मनामध्ये चांगलं स्थान निर्माण केलंय. अकोले तालुक्याच्या विकासामध्ये भंडारदरा पर्यटन क्षेत्र विकसित करून पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध करून आदिवासी बांधवांना रोजगार निर्माण करणं, घाटघर ते शहापूर जोड प्रकल्प रस्ता मंजुरी करणं, महाराष्ट्राची शान कळसुबाई शिखराचा विकास करणं, आदिवासी भागातील लोकांना रोजगार आणि व्यापार क्षेत्राकडे वळवणं, पारंपरिक पद्धतीनं चालत आलेले आदिवासी नृत्य, कला, संस्कृतीचा विकास करणं असे अनेक छोट्या मोठ्या योजना मंजूर करण्याचं स्वप्न या वाघिणीचं आहे. या वाघिणीला अशोकरावांची खूप मोठी साथ असते. याचबरोबर ताईंचे दीर दिलीप शेठ भांगरे, ताईंचे कार्यकर्ते, अकोले तालुक्यातील आदिवासी बांधव, महिला संघटना, प्रतिष्ठानं, तालुक्यातील जनता, भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्याबरोबर वेळोवेळी काम करत असतात. सर्वसामान्य जनतेचा आवाज, अकोले तालुक्याची वाघीण, धडाडी आणि धाडसी नेतृत्व, प्रत्येकाचा आधारस्तंभ बनलेल्या या वाघिणीचा आज 39वा वाढदिवस. ताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला यशोदायी, कीर्तिदायी, उत्तम आरोग्यदायी उदंड शुभेच्छा.